सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. चला तर मग तोंडात टाकताच अगदी विरघळणारे लाडू कसे बनवायचे. बेसन आणि रव्यापासनं अतिशय टेस्टी आणि अतिशय परफेक्टरित्यानं बनवलेले हे लाडू आहे. तर याचं सिक्रेट ट्रिक आहे, काही पद्धती आहे, त्यात तुम्हाला सांगते. चला तर मग आपण गॅस चालू करूया. त्यानंतर त्यावर कढई ठेवलेली आहे. कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण मापाने 2 मेजरमेंटनुसार आपण 2 मापान रवा घेतलेला आहे. त्यानंतर रव्याला थोडंसं भाजून घेतलेलं आहे. हा त्याचा कच्चटपणा जाण्यासाठी थोडंसं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं आहे. बेसनाला पण अतिशय खमंगरित्या कमी गॅसवर त्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. त्याचा कच्चटपणा गेला पाहिजे. त्यानंतर त्याला खमंग भाजल्यानंतर आपण त्यामध्ये तूप घालायचं आहे. थोडं थोडं घालायचं आहे तूप. नंतर पुन्हा भाजूया. भाजणी व्यवस्थित करायची आहे लाडवाची, तेव्हाच तुमचे लाडू अगदी परफेक्ट होणार आहे. आणि लाडू नरम होण्यासाठी आपण एक महत्त्वाचं सांगणार आहे मी तुम्हाला, की आपण थोडं थोडं तूप घालायचं आहे सुरुवातीला आणि भाजणी अगदी खमंग करायची आहे. भाजणीमध्ये हे नाही जात. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. जर गोडमध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची टेस्ट अतिशय मस्त येते. त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया. ड्रायफ्रूट्सला पण त्यामध्येच रव्यामध्ये खमंग भाजून घेतले. बघू शकता किती मस्त खमंग असे भाजले गेले. ते पण असे कडक आणि खुसखुशीत झाले ड्रायफ्रूट्स. त्यानंतर भाजणी झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप दूध घातलेलं आहे. बघू शकता. दूध घातल्याने लाडू अगदी सॉफ्ट होतात आणि दाणेदार होतात, म्हणून दूध घालणं जरुरी आहे. त्यानंतर त्याला पण खमंग त्या रव्यामध्ये भाजल्यानंतर एक खव्याप्रमाणे त्याला चव येते लाडवाला. चला तर मग अजून खमंग भाजल्यानंतर आता आपण पाक करून घ्यायचा आहे. पाक करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं. 2 कप आपण रवा घेतला होता, 2 कप साखर घेतली. एकदम सारखं मेजरमेंट घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला आपण फिरवूया. फिरवल्यानंतर आपल्याला 2 तारी पाक करायचा आहे. आपल्याला एकदम कडक पाक नाही करायचा आहे. आपल्याला वडी नाही करायची, आपल्याला लाडू करायचे आहे. लाडू करायचे आहे म्हणून आपला पाक थोडासा असा तार थोडाफार निघत असला तरी चालते. त्या एकदम कडक पाक नाही झाला पाहिजे. त्यानंतर आपला पाक बघू शकता, असे तार तुटून राहिले आहे. चम्मचमधून खाली पडताना दिसतंय ना तुम्हाला. चला तर मग असे तार तुटताना दिसले की त्यामध्ये आपलं जे भाजणीचं मिश्रण आहे ते मिश्रण आपण त्यामध्ये घालूया. घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये विलायची जायफळ पण घालून घेतलेली आहे. त्यामध्ये मीठ पण घालून घेतलेलं आहे सुरुवातीला, तुम्हाला तर माहीतच आहे. त्यानंतर त्या पाकामध्ये रव्याला चांगलं मुरू द्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे. आपल्याला ते मस्तपैकी 15-20 मिनिटात अतिशय छान मस्त कडक मिश्रण तयार होते. बघू शकता किती छान कडक मिश्रण तयार झालं आहे. आणि एवढे नरम लुसलुशीत असे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू आपले तयार झालेले आहे. बघू शकता किती मस्त नरम नरम आहे. खायला तर एकदमच रुचकर लाडू आहे. तुम्हाला आवडली की नाही माझी रेसिपी? जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या तर मग लाडू खायला. एन्जॉय. थँक्स फॉर वॉचिंग.